बुलढाण्यात आता गुन्हा घडला की फिर्यादीला पोलीस ठाण्यात येण्याची गरज नाही, तर संपूर्ण पोलीस यंत्रणा गुन्ह्याच्या ठिकाणी पोहोचून 24 तासात सर्व प्रक्रिया पार पाडत आहे। ऑन दी स्पॉट रिपोर्टची ही संकल्पना महाराष्ट्रात सर्वप्रथम बुलढाणा येथे राबवली जात आहे। दिनांक 5 एप्रिल रोजी आम्ही ही FIR ऑन द स्पॉट ही योजना आम्ही बुलढाणा जिल्ह्यात सुरू केली। ही योजना माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या जो 100 दिवसांचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमांतर्गत सामान्य माणसाचं जीवनमान सुकर करणे म्हणजे ईज ऑफ लिव्हिंग या सदराखाली ही योजना आम्ही चालू केली आहे। आणि या योजनेअंतर्गत आम्ही आमच्या 10 पोलीस स्टेशनमध्ये हा प्रकल्प आम्ही पथदर्शी प्रकल्प या स्वरूपात आम्ही सुरू केलेला आहे। याच्यामध्ये आमच्या या 10 पोलीसमध्ये आम्ही आमच्या अंमलदारांना लॅपटॉप, प्रिंटर, स्कॅनर असं आम्ही प्रोव्हाइड केला आहे। त्यानुसार आमची लोक आता जिथे जिथे गंभीर गुन्हे घडतात किंवा जिथे विक्टिम्स हे ज्येष्ठ नागरिक, महिला, बालक किंवा हॉस्पिटलाइज विक्टिम्स असतात की जे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत पण त्यांना पोलिसमध्ये येता येत नाही, अशा विक्टिम्ससाठी आणि अशा कंप्लेंटसाठी ही योजना आम्ही राबवत आहोत सध्या। जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या अभियानातून आता बुलढाणा पोलीस हायटेक होत आहेत। बुलढाणा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी सुरू केलेली FIR ऑन द स्पॉट या योजनेला चांगला प्रतिसाद मिळतोय। गेल्या आठवड्याभरात वृद्ध महिला यांच्यावर झालेल्या अन्यायांच्या 4 ठिकाणी FIR ऑन दी करण्यात आल्या। एकेकाळी पोलिसांना FIR नोंदवण्यात दिरंगाई केल्याबद्दल ट्रोल केलं जात होतं, मात्र आता काही तासातच FIR व तपास पूर्ण करून चार्जशीट तयार होत आहे। या योजनेअंतर्गत आम्ही आता इथे पोलीस स्टेशन चिखली, पोलीस स्टेशन मेहकर आणि पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथे आम्ही ही संकल्पना आम्ही राबवली। आणि पोलीस स्टेशन चिखलीमध्ये आम्ही एक ज्येष्ठ नागरिकांना त्यांना मारहाण झाली ती, त्याच्यामध्ये आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांची FIR घेतली। मेहकरमध्ये पण असंच एक प्रकरण घडलं होतं, त्यात एका ज्येष्ठ नागरिकांना हल्ला झाला होता, त्याप्रमाणे त्यांच्या घरी जाऊन आमच्या टीमनी त्यांची FIR घेतली आणि 24 तासात तो जो गुन्हा आहे 118(1) BNSचा तो 24 तासात त्याची चार्जशीट आम्ही सबमिट केली। आणि जळगाव जामोदमध्ये आत्ता एक कलम 74 BNS म्हणजे एक महिलेविरुद्धचा गुन्हा होता, त्यांचा पण गुन्हा आम्ही तिथे FIR आम्ही नोंदवली आणि 24 तासामध्ये त्याची पण आम्ही चार्जशीट आम्ही कोर्टामध्ये दाखल केली। या योजनेमुळे समाजातील पीडित शोषित वर्गाला त्वरित न्याय मिळत आहे। या योजनेचा जिल्ह्यातील विधी तज्ज्ञांनी देखील कौतुक केलंय। सध्या ही योजना जिल्ह्याच्या 10 पोलीस स्टेशनमध्ये राबवली जात आहे। बुलढाण्याचे अधीक्षक पानसरे साहेब यांनी जिथे गुन्हा घडला त्याचा रिपोर्ट मिळाल्यानंतर ताबडतोब पोलीस यंत्रणा तिकडे जाईल, तिकडे गेल्यानंतर पंचनामा करेल, पंचनामा केल्यानंतर संबंधित व्यक्तीला अटक करून FIR दाखल करण्यात येईल अशी संकल्पना मांडली व त्या दृष्टिकोनातून त्यांनी अंमलबजावणी केली। या अभियानातून मेहकर, चिखली आणि जळगाव जामोद येथे 24 तासात गुन्हा नोंद होऊन चार्जशीट देखील दाखल झाली आहे। समाजातील वृद्ध व दिव्यांग आणि महिलांसाठी ही योजना राबवली जात आहे। भविष्यात यामध्ये वाढ करण्यात येणार आहे। राज्यात सर्वप्रथम बुलढाणा येथे जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या संकल्पनेतून गुन्हा घडल्यापासून 24 तासात गुन्ह्याच्या ठिकाणी जाऊन सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याची योजना राबवली जात आहे। त्याला प्रतिसादही चांगला मिळतोय।